नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये खटला जलद गतीने चालवण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू असून नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं सगळ्या 9 गुन्ह्यांमध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलंय। धर्मांतर, विनयभंग आणि बलात्कार प्रकरणी अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। निदा खानसह इतर संशयितांचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाण्याची शक्यता आहे। एसआयटीनं आतापर्यंत निदा खानसह 8 संशयितांना अटक केली आहे। तसंच निदाला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक शेखवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।